तर सलग 2 दिवस नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे। गोदावरी नदीची पूरस्थिती ही अद्यापही कायम आहे। ही दृश्य आपण पाहतोय। गोदा काठावरील मंदिरांना पाण्याने वेढा दिला असून दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले। रात्रीपासून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे। गंगापूर धरणातून हा विसर्ग वाढवला गेलाय। सध्या गोदावरी नदीची काय परिस्थिती आहे, रामकुंड भागातून अधिक माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। पाहूयात। काल रात्रीपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र कायम आहे। गंगापूर धरणातून 7,500 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येत आहे आणि म्हणूनच आज सुद्धा गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती हे कायम आहे। मी या रामकुंड भागामध्ये आहे। अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत आज सुद्धा पाण्याखाली आहेत। जे उतुंडे मारुती आहे, उतुंडे मारुतीच्या अगदी छातीपर्यंत पाणी आता लागलेलं आहे आणि आज सुद्धा नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे असे आदेश सुद्धा प्रशासनाने दिलेले आहेत। मागच्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये संततधार पाऊस हा सुरू होता, पण काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। पण अद्याप गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र कायम आहे आणि त्यामुळेच गोदावरी नदी ही दुथडी भरून ही वाहत आहे। दारणा धरणातून देखील 18 ते 20,000 क्युसेस इतक्या वेगाने जो पाण्याचा विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि म्हणूनच दारणा असेल, गोदावरी असेल, हे जे 2 प्रमुख नद्या आहेत या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि म्हणून गोदावरी, दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आज सुद्धा नाशिकमध्ये पाऊस होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे। ऑरेंज अलर्ट आज सुद्धा नाशिकसाठी देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच हे या सगळ्या धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो अद्याप प्रशासनाने कायम ठेवलेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।